ह्या स्वतः यांना 2023 मध्ये मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश घ्यायला लावला। हे त्यांचं ऍफिडेव्हिट पण आहे। हे त्यांचं ऍफिडेव्हिट पण आहे आणि त्या ऍफिडेव्हिट मध्ये त्यांचं नाव सुद्धा बदलवायला लावलं आणि त्या ऍफिडेव्हिटच्या प्रमाणे त्यांचं नाव हे ऍफिडेव्हिट 26 जून 2023 ला करण्यात आलं आणि रेखा पुंडलिकराव पाटील असं अगोदरचं नाव होतं। निंबोरा तालुका अचलपूर येथे राहणारी होती। तिचं नाव शेख अहमद शेख रफीक हाजी असं करण्यात आलं आणि त्यानंतर ह्या रेखाबाई नंतर त्यांना हे जाणवलं की आपल्याला मुस्लिम धर्मामध्ये राहायचं नाहीये आणि आता कुंभमेळा जेव्हा झाला त्या कुंभमेळ्यामध्ये त्यांनी पुन्हा मुस्लिम धर्मामधून पुन्हा हिंदू धर्मामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांना महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली आणि त्या महामंडलेश्वर मातंगेश्वरी म्हणून त्यांचं नामाधिकरण करण्यात आलं। तर हे पाहून इतरही ज्या मुस्लिम धर्मांतरित ज्यांना बळजबरीने करण्यात आलं होतं त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात येण्याची इच्छा व्यक्त केली। जसं आम्रपाली बाजूला असल्या आम्रपाली यांचंही मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करण्यात आलं होतं। त्याही मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मामध्ये आले आणि किंजल पाटील यांना सुद्धा मुस्लिम धर्मामध्ये बळजबरीने धर्मांतर करायला लावलं होतं। त्या सुद्धा हिंदू धर्मात आल्या। या गोष्टीमुळे चिडून जाऊन तो मुन्नीबाई बरोबर सोनाबाई उर्फ रफीक हाजी यांनी त्या मुस्लिम कन्वर्ट झालेल्या लोकांना घेऊन त्याचप्रमाणे अचलपूरवरून काही मुस्लिमांना घेऊन यवतमाळवरून काही मुस्लिम तृतीयपंथीयांना घेऊन आर्णीवरून काही तृतीयपंथीयांना घेऊन ह्या जिथे राहतात जिथे यांचं मंदिर आहे बजरंग टेकडीवर त्या बजरंग टेकडीवरच्या मंदिरावर त्यांनी हमला केला आणि हमला केला तो इतका तीव्र आणि बिभत्स की तो सोनाबाई जो आहे त्यांनी स्वतःच्या अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले आणि कपडे